एखाद्या भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर काय लाभ होतात आणि आतापर्यंत ज्या भाषांना हा दर्जा दिला गेलाय त्यांना यातले कोणते लाभ झाले? महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागानं आपल्या वेबसाईटवर अभिजात दर्जा मिळण्याचे काय फायदे सांगितले आहेत याबाबत जाणून घेऊयात. असं आहे की तुमची भाषा इतकी प्रतिष्ठित आहे, ही एक जी अस्मितेची भावना असते तोच एक फार मोठा लाभ आहे की एक रेकग्निशन येते एक प्रकारचं. त्यातला खरा जो लाभ आहे ना, बाकीचे लाभ त्याच्यामध्ये आहेत की अशा प्रकारच्या भाषेला तिचा आणखीन विकास व्हावा म्हणून काही एक आर्थिक तरतूद असते ती मिळत राहील. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट, त्याच्यासाठी काही कुणी चळवळ करत नसतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली भाषा इतकी प्राचीन आहे, इतकी समृद्ध आहे, हे सर्व मान्य करतात लोक. हा जो मुद्दा आहे महत्त्वाचा, आपल्या स्वतःच्या आयडेंटिटीचा मुद्दा आहे तो. ही कुठल्याही माणसाची, ती भाषा बोलणाऱ्या कुठल्याही माणसाची छाती फुगवली अभिमानाने अशा प्रकारचा हे आहे तो त्यालाच लाभ म्हणायचा. लाभ म्हणजे सगळा लाभ आपण पैशाच्या भाषेत नाही मोजू शकत. मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्य संग्रह करणं, भारतातील 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं, प्राचीन ग्रंथ अनुवादित करणं, महाराष्ट्रातील 12,000 ग्रंथालयांना सशक्त करणं, मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना मदत करता येते. सध्या मराठी भाषेसाठी राज्य सरकारकडून सुमारे 25 कोटी रुपये मिळतात. प्राध्यापक रंगनाथ पठारे समितीचा अहवाल केंद्र सरकारने मंजूर केल्यास केंद्र सरकारकडून सुमारे 500 कोटी रुपये मिळतील. त्यानंतर मराठी ही जागतिक पातळीवर पोहोचण्यासाठी मदत होईल.